तुमचे बाजूचे शेजारी आहेत काय सांगा? म्हणजे मी तर एकदम शॉक आहे. म्हणजे जेव्हा मी इकडे, रात्री इकडे. 12 वाजता ऐकलं शेजाऱ्यांनी सांगितलं की असं असं झालं आहे, तर बिलीव्हच नाही झालं. मग इथं तिथे चौकशी करून नंतर जे आली व्हॉट्सअपवर हे सगळं बघतो एकदम शॉक. कारण इतके वर्ष आम्ही जेव्हापासून बिल्डिंगमध्ये आहे तेव्हापासून म्हणजे काय पण सोसायटीचं काम असेल तर आम्ही एकत्रच जायचो. तर मला म्हणजे बिलीव्हच होत नाही. म्हणजे एकदम अनबिलिव्हेबल. आणि हे झालंय म्हणजे व्हेरी बॅड. ते सांगून गेले होते सांगून गेले. हां, आम्हाला म्हणजे एका फंक्शनमध्ये ते भेटले होते 10 दिवसापूर्वी. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचं प्लॅन आहे काश्मीरला जायचं. तर मी 21ला निघणार आहे आणि 21ला मी निघणार आहे. तसं त्यांचा प्लॅन होता. पूर्ण फॅमिली गेली होती. हां, त्यांचं फॅमिली गेली. फॅमिलीमध्ये त्या मुलाच्या परीक्षा संपल्या होत्या. हां, 10वीची त्याची परीक्षा होती. परीक्षा संपली होती. आता व्हॅकेशनमध्ये 10वी संपली आहे. मुलाची इतकं मेहनत केली आहे म्हणून ॲज अ व्हॅकेशन म्हणून ते तिथे गेले होते काश्मीरला. तर हेमंत गेला होता, त्याची वाईफ आणि तिथून तुम्हाला मुलगा. कधी कळलं? मला तर काल रात्री म्हणजे संध्याकाळी 6-7 वाजता तर न्यूजमध्ये आलं की तिथे झालंय. पण कधी ते 5 जण मेले असं काय आलं होतं. पण रात्री नंतर शेजारीने जेव्हा सांगितलं की अरे आपलं इकडचं आपलं जेमन पण आहे, बिलीव्हच नाही झालं की इतके लोक जातात काश्मीरला आणि त्यातलं आपल्या बिल्डिंग मधलं एक होईल. तो समोर काय भावना आहे तुमच्या? जो हल्ला झालाय म्हणजे हे एकदम अटॅक झालाय ते म्हणजे ॲज अ कॉमन मॅन आम्ही एकदम अनप्रिपेअर्ड असतो आणि एकदम एक कॉमन मॅनला अचानक समोर घेऊन बंदूक घेऊन मारतात म्हणजे टोटली अनएक्सेप्टेबल. तर हे एकदम पूर्ण चुकीचं आहे आणि सरकारने काहीतरी दखल घ्यायची. म्हणजे सेफ्टीसाठी काय म्हणजे तिथे म्हणजे मेले कोण जातात ते ॲज अ कॉमन मॅन गेले. सर, जेव्हा काश्मीरमध्ये गेले होते ते बंधूशी, तुमचं काही फोनवर बोलणं झालं का शेवटचं किंवा काय? नाही सर इकडे बघा. शेवटचं काय नाही, उचलले नाही. आम्ही फक्त त्यांचं म्हणजे ते काश्मीरला गेले तर संध्याकाळी झालंय तेव्हा मी रात्री 11-11:30ला मी बघत होतो अरे आपला हेमंत पण गेलाय. तर त्याचं स्टेटस पाहिलं मी. तर स्टेटसमध्ये त्याचे काश्मीरचे फोटो होते म्हणजे प्लेनची ट्रॅव्हलचं तिथे पहलगावमध्ये ज्या हॉटेलमध्ये त्याचा ग्रुप फोटो होता. ते स्टेटसवर पाहिलं आणि ते स्टेटसमध्ये ते लिहिलं होतं की इन पहलगाव. तर अजून झालं तर मी लगेच त्याला मेसेज टाकतो व्हॉट्सअपवर की आर यू सेफ. तर ते मेसेज डिलिव्हर झालंच नाही. फोन लावला तर फोन पण रिंग गेला नाही. आणि मग नंतर मला शेजारी सांगितलं की असं असं झालंय असं आहे. टोटली शॉक. सरकारकडे काय मागणी करा? कारण की आपण जर बघितलं अत्यंत दुर्दैवी घटना आहे ना, गोळीबार होता आपण. म्हणजे हेच म्हणजे की आता हे जे लफडे आहे त्यात मरणा नको आणि कॉमन आहे. ते टोटली अनप्रिपेअर्ड. त्याचं काय घेणं बिणं नाही. आपलं बाबा काम करतोय, जॉब करतोय आणि तिथे जातोय फिरायला आणि तिथे जाऊन तुमची फॅमिली डिस्ट्रॉय होते. म्हणजे हे एकदम शॉकिंग आहे. कारण असं आहे की तिथे हिंदू पॉप्युलेशन कमी आहे. तर इथून जाणारी जी आपले धाडसी लोक आहेत किंवा ज्यांना इच्छा आहे असं तिथं जाऊन राहण्यासाठी आणि तिथं आपल्या लोकांची सर्व लोकांची सर्व धर्मियांची तिथं पॉप्युलेशन वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून या इन्सिडेंट कमी होतील किंवा तिथल्या लोकांचं जे आता मेजॉरिटी आहे त्याच्यामध्ये कमी होऊन जे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन आहे त्याच्याकडे बघण्याचा तो वाढेल आणि त्याच्यामुळं काय होईल की असे इन्सिडेंट घडणार नाही असं मला वाटतं वैयक्तिक. आपलं पूर्ण मी तानाजी सरगर, ग्रामपंचायत अधिकारी आहे.